महाराष्ट्र टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळ्यात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन, महायुती सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध। धुळ्यात योग दिन उत्साहात साजरा। मुंबई पवई हिरानंदाने येथील बौद्धांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करावा, धुळे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेची मागणी। वसई विरार महानगरपालिकेतर्फे केलेल्या विकास कामांचा ओढतोय बोजवारा। तूर आणि मीर आणि पाणी कोण आणि वीज कंपनीनी घाण, पालिकांनी आणीबाणी। ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे। विधान परिषदेवर श्रावणभाऊ चव्हाण यांना संधी द्यावी, पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नायक यांची मागणी। धुळ्यातील श्री एकविरादेवी मंदिरात वट पौर्णिमा साजरी। धुळ्यातील डॉलीज हाऊस इंग्लिश मीडियम स्कूल येथे योग दिन साजरा। नाकाबंदी करत रायपूर बारीत एलसीबीने पकडली वाहनांसह 3 लाखांची दारू, तिघे संशयित ताब्यात। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्ट युती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे। या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे। या महाभ्रष्ट निष्क्रिय सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने धुळ्यात आज सकाळी काँग्रेस भवनासमोर चिखलफेक आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे। मागील 10 वर्षापासून भाजप सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खीळ घातली। सरकार नोकर भरती करत नाही, स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाही, या परीक्षा घेतल्या तर पेपर फुटीचे प्रकरण होते। शेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही। कांदा, कापूस, सोयाबीन अशा कोणत्याही शेतमालाला भाव नाही। सरकार MSP देत नाही। कठीण काळात मदत करण्याऐवजी सरकार जनतेचं शोषण आणि आर्थिक पिळवणूक करत आहे। NEET परीक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे। महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा, खते, बियाणांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक, चिखलात सुरू असलेली पोलीस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत असलेली सरकारची उदासीनता, राज्यातील बिखडलेली कायदा व सुव्यवस्था, श्रीमंतांची पोरं गोरगरिबांना गाड्यांखाली चिरडून मारत आहे, मुलींचे दिवसाळ रस्त्यांवर खून पाडले जात आहे, सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करीत या सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आज रस्त्यावर उतरली। काँग्रेस भवनासमोर सरकारच्या प्रतिमेला चिखलफेक करत हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र भामरे, युवराज करंकाळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी, धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आज आम्ही चिखलफेक आंदोलन या ठिकाणी निकम्मे हे जे बीजेपी सरकार आहे, हे धर्मामध्ये जे भांडण लावणारं सरकार आहे, 2 कोटी बेरोजगारांना दरवर्षी नोकरी देऊ असं फेकू सरकार आहे, 15-15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करू अशा ह्या फेकू सरकारच्या निषेधार्थ आज आम्ही चिखलफेक आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। आपल्याला मी सांगू इच्छितो माध्यमांच्या याच्यातनं त्या बीजेपीने धर्मामध्ये भांडणं लावले,
या बीजेपीला भगवान श्रीरामाने सुद्धा माफ केलं नाही। अयोध्यामध्ये बीजेपीचा उमेदवार पडून गेला, चित्रकूटमध्ये बीजेपीचा उमेदवार पडून गेला, नाशिकमध्ये बीजेपीचा उमेदवार पडून गेला, रामेश्वरमध्ये सुद्धा बीजेपीचा उमेदवार पडून गेला। म्हणजे भगवान रामाला सुद्धा मान्य नाही। हे रामाच्या नावाने, धर्माच्या नावाने, देवदेवतांच्या नावाने हे जे कृत्य ह्या बीजेपीचं चालू आहे, आपण बघितलं असेल। नरेंद्र मोदी पंतप्रधान जरी झालेले असले तर रडून पुडून झालेले पंतप्रधान आहेत। ते 6व्या फेरीपर्यंत मागे होते, म्हणजे त्यांनी पंतप्रधान राहायची सुद्धा त्यांची लायकी नाही, त्यांनी तर राजीनामा देऊन दिला पाहिजे। राहुल गांधी हे 2 ठिकाणच्या याच्यातनं उभे होते, इलेक्शन लढवत होते, ते किती मार्जिनने निवडून आले हे आपण बघा। आणि आमचा गोवाल पाडवी नरेंद्र मोदींपेक्षा जास्त मतांनी निवडून आलेला आहे। आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या बीजेपी सरकारचा निषेध करतो। 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व शिक्षणाधिकारी कार्यालय, क्रीडा भारती, योग विद्याधाम, आंतरराष्ट्रीय योग दिन संयोजन समिती, धुळे गायत्री परिवार, धुळे भारत विकास परिषद, धुळे आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आज सकाळी 7:15 ते 8:30 या कालावधीत धुळे शहरातील गरुड मैदान येथे संपन्न झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2014च्या राष्ट्रीय महासभेत दिनांक 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता। त्या अनुषंगाने 21 जून रोजी धुळे जिल्ह्यात आज सकाळी हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला। यावर्षीच्या योग दिनी स्वतःसाठी आणि समाजासाठी योग हे घोषवाक्य ठरवण्यात आले होते। यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीष पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री सोनवणे, जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश टिळे, क्रीडाधिकारी MK पाटील, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष राजेश वाणी, क्रीडा भारती देवगिरी प्रांतचे प्राध्यापक भिकनराव बोरसे, आंतरराष्ट्रीय योग दिन संयोजन समिती धुळ्याचे ओम भैया खंडेलवाल, प्राध्यापक डॉक्टर भालचंद्र मोरे, योग जिम्नॅस्टिकचे राष्ट्रीय खेळाडू योगेश्वरी मिस्तरी, गिरीश बहाळकर, सिंधुरत्न शाळेचे सुरेश कुंदवानी, सुधाकर बेंद्रे, संतोष महाले यांच्यासह विविध संस्थांचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी श्री गोयल यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या। जिल्हाधिकारी श्री गोयल म्हणाले की शारीरिक आणि मानसिक विकासासाठी योग आणि योगाशी निगडीत आसनांचे खूप महत्त्व आहे। योगामुळे आपल्या शरीरावर योग्य नियंत्रण ठेवले जाते। योगामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळते। आजच्या धकाधकीच्या काळात ताणतणावात असतात, त्यावर मात करण्यासाठी शारीरिक व्यायाम आणि योग हे महत्त्वाचे आहे। दिवसेंदिवस नागरिकांमध्ये योगाची आवड आणि जनजागृती वाढत आहे, ही चांगली बाब आहे। प्रत्येक नागरिकाने आजपासून दररोज शारीरिक व्यायाम व योग करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री गोयल यांनी सर्व धुळेकरांना केले। आज आपण 21 जून या रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो। त्यानिमित्त गरुड मैदान येथे उपस्थित मंचावर सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व योग प्रेमी, सर्व शाळांचे विद्यार्थी, मीडिया पर्सन्स, सर्व संस्थांचे प्रतिनिधी, खेळाडू, इतर बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहित आहे की शारीरिक आणि मानसिक विकासासाठी योग आणि योगाशी निगडीत जेवढे आसन आहेत त्याचे किती महत्त्व आहे। इन जनरल क्रीडाचं फार महत्त्व आहे जीवनामध्ये, कारण आपण कॉन्सन्ट्रेशन, फोकस, टीमवर्क, आपला मनावर आणि शरीरावर संतुलन ठेवणे या सगळी गोष्टी आपण शिकत असतो। आणि त्याचाच एक भाग म्हणून योग प्रॅक्टिस एक जगात आता ठरलेली प्रॅक्टिस आहे।
ज्याच्यातून आपल्याला शारीरिक आणि मानसिक संतुलन ठेवण्यामध्ये सहकार्य होतात. जीवनामध्ये दररोजचे कामानिमित्त आपण खूप काही स्ट्रेसही घेतो, खूप काही अडीअडचणीचे सामोरे जातो. त्याला मात देण्यासाठी शारीरिक व्यायाम आणि योग हे महत्वाचे ठरते. आता हळूहळू योगानिमित्त लोकांमध्ये ही जनजागृती वाढलेली आहे. आपल्या धुळे जिल्ह्यातही भरपूर संस्था आहेत, क्रीडा भारती आहेत, त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, इतर संस्थांमध्येही हे चालते. काही ज्येष्ठ नागरिकांची मंडळी आहे जे दररोज योगा करत असते. शाळांमध्ये इतर ठिकाणी योगाचा प्रचार प्रसार होत असते. योग करताना मला असं वाटतं की हे गरज नाही की आपण सार्वजनिक ठिकाणी सर्वांनी एकत्रित येऊनच करायचे, ऐसा कुठेही योगाचं काही बंधन नाही. आपण सर्वजण घरामध्ये राहूनही यूट्यूबवर व्हिडिओज, काही लेक्चर्स हे पाहूनही आपण जे बेसिक आसन आहे ते तरी करू शकतो. आणि ते जरी केलं तर मला वाटतं आपल्याला जीवनामध्ये एक आनंदाची गोष्ट राहणार आहे. म्हणून आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी सर्व धुळेकरांना आवाहन करणार की आजपासून आपण एक संकल्प ठरवूया की दररोज आपण काहीतरी शारीरिक व्यायाम करूया. सकाळी उठून योग आसन, काही मेडिटेशन, काही ब्रीदिंग एक्सरसाइजेस जर आपण केली तर नक्कीच आपल्या शरीराला आणि मनाला फायदा होणार आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त हेल्थ अँड वेलनेस ऍक्टिव्हिटीजचा फार मोठा एक संकल्प आयुष्मान भारत मध्ये आहे. आपण आता आरोग्य क्षेत्रामध्ये आपण अगोदर फक्त याच्यावर फोकस करत होतो की जे माणूस बिमार आहेत, ज्याला औषधची गरज आहे, फक्त त्याच्यावरच फोकस करत होतो की त्यांनी हॉस्पिटलला यायचे, औषध घ्यायचे, सर्जरी करून घ्यायचे आणि त्याला आपण दुरुस्त करत होतो. पण आता प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनवर जास्त फोकस आहे, म्हणजे मनुष्याला आजारच होणार नाही याच्यावर आपल्याला फोकस करायचे. आणि मनुष्याला आजार जर होणार नाही तर त्याचा एकमेव उपाय शारीरिक व्यायाम, योगा, क्रीडा हे एकमेकांशी निगडीत आहेत आणि एकमेव ते पर्याय आहे. म्हणून प्रिव्हेंटिव्ह ऍक्टिव्हिटीज म्हणून वेलनेस ऍक्टिव्हिटीज शासन आता प्रमोट करत आहे. वेलनेस ऍक्टिव्हिटीज मध्ये झुंबा, एरोबिक एक्सरसाइजेस, योगा, सायकलिंग, स्पोर्ट्स या प्रकारची ऍक्टिव्हिटीज फिट इंडिया मध्ये पण आपलं शासन प्रमोट करत आहे. त्यानिमित्ताने मला सर्वांना विनंती राहील की आपण दररोज काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज करावं, जेणेकरून आपलं धुळेही फिट राहणार आहे. मुंबई पवई हिरानंदानी येथील बौद्धांवर अन्याय करणाऱ्या अधिकारी यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हा प्रशासनातर्फे राज्यपालांना या संदर्भाचं निवेदन पाठवण्यात आलं. आज दिनांक 21 जून 2024 रोजी भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखेतर्फे धुळे जिल्हाध्यक्ष मधुकर निकुंबे यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र राज्य संरक्षण विभाग प्रमुख अण्णासाहेब देविदास जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील पवई हिरानंदानी या ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीतील 750 घरे पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर महानगरपालिकेचे अधिकारी यांना अधिकार नसताना देखील त्यांनी सदर झोपडपट्टी उठवण्याचा आदेश काढला. सदर 50 वर्षापासून राहत असलेल्या रहिवाशांना बेघर केले. त्यावेळी त्या ठिकाणी बंदोबस्तात असलेले पोलीस अधिकारी यांनी तेथील रहिवाशांवर लाठीचार्ज करून गरोदर स्त्रीला मारहाण करून तिचा गर्भपात झाला. तसेच 10 वर्षाच्या लहान मुलास 80 वर्षाच्या म्हाताऱ्यास देखील माणसात निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. त्यामुळे असे अन्यायकारक कर्तव्य बजावणाऱ्या सदर महानगरपालिकेचे अधिकारी व अमानुषपणे मारहाण करणारे पोलीस अधिकारी यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे व सदर झोपडपट्टीतील रहिवाशांना त्यांना हक्काची घरे मिळावीत म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब व त्या ठिकाणी अमर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून धुळे जिल्ह्यात
धुळे जिल्ह्यात धुळे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेतर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलं. सदर रहिवाशांना न्याय मिळाला नाही तर सदरचे आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपात करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य भारतीय बौद्ध महासभेचे संरक्षण विभाग प्रमुख अण्णासाहेब देविदास जगताप यांनी दिलाय. सदर निवेदन देण्यासाठी धुळे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे नानासाहेब मोरे, सुनन भामरे, कैलास बाविस्कर, किशोर शेजवळ, राजेंद्र जाधव, यशवंत गायकवाड, ओंकार गायकवाड, सुका पाटोळे, भाऊसाहेब शिरसाट, शशिकांत देवरे, धर्मदास पवार, गौतम सोनवणे, सुरेश महिरे, बापूसाहेब मोरे, अशोक सूर्यवंशी, गुलाबराव थोरात, भगवान साळवे, मगन उखा साळवे, अण्णासाहेब वाघ, राजेंद्र बैसाणे, सुरेश जवराळ, सज्जन बागुल, मुकेश वाघ, विनोद कुमार चव्हाण, सुरेश दामोदर इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिनांक 21/6/2024 रोजी मुंबई पवई येथे हिरानंदानी या बिल्डर्सने त्या ठिकाणी असलेले झोपडपट्टी त्या ठिकाणी राहत असलेले बौद्ध समाज व बहुजनांचे 750 घरं तोडून त्यांना ऐन पावसाळ्याच्या दिवसात बेघर केलं. त्याच्या विरोधात त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब हे आमरण उपोषणाला बसले असून त्या ठिकाणी त्या लोकांना जोपर्यंत त्यांना राहण्यासाठी निवारा मिळत नाही, त्यांना त्या जागेवरती नवीन झोपडी बांधून मिळत नाही, त्याचप्रमाणे ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तिथे झोपडपट्टीत राहणाऱ्या एका गरोदर महिलेला मारहाण करून तिचा गर्भपात झाला, त्याच्या विरुद्ध त्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून ॲट्रॉसिटीप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. त्याचप्रमाणे महानगरपालिकेला परमिशन असताना देखील दुसऱ्या अधिकाऱ्यांनी त्याला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अधिकार नसताना त्यांनी सही करून त्या झोपड्या उठवण्यासाठी त्यांना आदेश काढला. त्या अधिकाऱ्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल व्हावा व जोपर्यंत त्या झोपडपट्टीवासियांना त्यांना राहण्यासाठी नवीन निवारा आणि त्यांना हक्काची जागा मिळत नाही तोपर्यंत राजरत्न आंबेडकर साहेब त्या ठिकाणी अमरण उपोषणाला बसले आहेत. जर शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही व त्या आंदोलनाला त्या लोकांना न्याय दिला नाही तर भारतीय बौद्ध महासभेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याबाबत आम्ही आत्ताच माननीय धुळे जिल्हा कलेक्टर साहेब यांना निवेदन दिले असून त्यात आम्ही त्यांना न्याय मिळण्याची मागणी केलेली आहे व जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत भारतीय बौद्ध महासभेतर्फे हा लढा सुरू ठेवण्यात येईल. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. वसई विरार शहरामधील विरार वेस्ट परिसरातील कामांचा सध्या चांगलाच बोजवारा उडतोय. महानगरपालिकेमार्फत केलेल्या कामांचे पहिल्याच पावसाने पितळ उघड केले आहे. या निकृष्ट कामामुळे विरार वेस्ट परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आलाय. प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे. वसई विरार शहरामधील विरार वेस्ट परिसरातील विवाह कॉलेज जकात नाका रस्त्याच्या बाजूला असलेल्या फुटपाथच्या खालून गटार लाईन तयार करण्यात आली आहे. मात्र गटार लाईनवरील जो स्लॅब व पेवर ब्लॉक बसवण्यात आला आहे तो पडून जीवघेणा बोगदा तयार झाला आहे. पावसाच्या पाण्याने भिजून हा पेवर ब्लॉक पडला आहे. रात्री बेरात्री तर बोगदा नागरिकांच्या जीवितास धोका ठरणार आहे. यासंबंधी महानगरपालिका प्रशासनाने अद्याप कोणतीच उपाययोजना केलेली नाही. या जीवघेण्या बोगद्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. योगेश साबळे, विरार प्रतिनिधी. धुळे शहरातील साक्री रोडवरील सुरेंद्र दूध डेअरी समोरील मलेरिया ऑफिस ते सप्तशृंगी मंदिरापर्यंत सालाबादाप्रमाणे वीज वितरण कंपनीने विजेच्या तारांना छेडछाड करणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी केली. परंतु त्या कंपनीच्या कारभाराला शोभून दिसेल अशा पद्धतीने त्या फांद्या तशाच पडू दिल्या. त्यामुळे वाटसरूंना कसरत करावी लागत आहे. मलेरिया ऑफिसजवळ अधूनमधून बाहेर लावलेली अस्ताव्यस्त वाहने, बाजाराच्या बाजूला उघडलेले गेट, त्याच वीज वितरण कंपनीने टाकलेल्या अस्ताव्यस्त फांद्या, त्यामुळे या वळणाजवळ दुचाकी एकमेकांवर आदळत आहे. विद्यावर्धिनी महाविद्यालयालगत कधी काळी आमच्या विद्यार्थी दशेत झुळझुळ वाहणारा नाला आज कचरा डेपो झालाय. मलेरिया ऑफिसजवळ सुगंधीचे अपार्टमेंट लगत असलेला नाला मानवनिर्मित कचरा कुंडी झालाय. शेजारी डिप्पीलगत रस्त्यावरचं छोटंसं विलोभनीय तळं साचलंय, जेथे पशुपक्षी, गुरंढोरं, भटकी कुत्री एकत्र नांदतात.
जनावरात अजिबात दंगा फसात नाही. माणूस मात्र पाणी उडाले की अरेला कारे म्हणतो. वीज वितरण कंपनी म्हणजे गेंड्यानी कातडी बोला का म्हणा. कडू कारलं तुपमा तय साखरमा घोय तरी ते कडू कडूच. बिचारा कमिटी महानगरपालिकावाला काय करतील. यासनी घाण उचलाले कमिटी. या तो ना इन्साफी आहे. कोणी म्हैस आणि कोणले ओढू म्हैस असंच आहे ना. भावड्या सोनो, दोन्ही कोपरथीन हात जोडी सांगणं शे. काही बी करा पण फांद्या उचली हा रस्ता मोक्या करा. राजकीय पुढारीसारखं एकमेकांवर ढकलू नका. थोडं पालिकांना बी विचार करा आणि घाण करेलनी जबाबदारी स्वीकारा. तूर आणि मीर आणि मग पाणी कोण आणि असं करू नका, असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे यांनी वीज वितरण कंपनी आणि महानगरपालिकेला केलं आहे. जुलैमध्ये विधान परिषदेच्या 11 जागा रिक्त होत असून त्या जागेवर बंजारा समाजातील बंजारा विमुक्त भटक्या जातीमधील समाजाला न्याय द्यावा. भाजपच्या वतीने धक्कातंत्र वापरून ध्यानी मणी नसलेल्यांनाच राज्यसभा व विधान परिषदेवर घेतले जात आहे. मात्र यावेळी समाजातील प्रतिनिधित्व करणारे श्रावणभाऊ चव्हाण यांना विधान परिषदेवर घ्यावे अशी मागणी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नायक यांनी केली. अखिल भारतीय बंजारा सेना प्रदेशाध्यक्ष माझ्यासोबत कांतीलाल नाईक, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय बंजारा सेना. मित्र, आज जे महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या 11 जागा रिक्त होत आहेत, त्या 11 जागेवर एक बंजारा समाजाचा प्रतिनिधी विधान परिषदेत श्रावणभाऊ चव्हाण यांना घ्यावा, यासाठी आज जी पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाचा जर विचार केला, हा बंजारा समाज पूर्ण ऊसतोडीचं काम करतो आणि लमाण समाजात दगडफोडीचं काम करतो. पूर्ण समाज अशिक्षित आणि अनपढ आहे. पूर्ण बरेच वर्षापासून हा समाज शिक्षणापासून आपल्या हक्कापासून वंचित आहे. या समाजाच्या काही समस्या आहेत, ज्या काही तांडा वस्तीला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळालं पाहिजे, बंजारा समाजाला स्वतंत्र वसतिगृह मिळालं पाहिजे. ह्या गोष्टी विधानसभा आणि विधान परिषदेनं मांडण्यासाठी आम्ही अखिल भारतीय बंजारा सेना या संघटनेतर्फे पाठिंबा देत आहोत आणि आम्ही मागणी करत आहोत की उत्तर महाराष्ट्रामध्ये 5 लाखाच्या घरात बंजारा समाजाचे मतदान आहेत, तरी आमच्या ह्या माणसाला विधान परिषदेत घेऊन बंजारा समाजाला न्याय द्यावा अशी मी मागणी करीत आहे. आणि चला तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात पूर्ण तांड्यावर बहिष्कार टाकतो. श्री एकविरादेवी व रेणुका मंदिर ट्रस्टच्या वतीने धुळे शहरातील श्री एकविरादेवी मंदिरात वट पौर्णिमेनिमित्त देवीची महाआरती करून दुपारी पालखी मिरवणूक काढण्यात आली. तसेच पुरणपोळी व आंब्याच्या रसाचा महाप्रसाद देखील यावेळी वाटप करण्यात आला. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री एकविरादेवी मंदिरात श्री एकविरादेवी व रेणुका माता ट्रस्ट वतीने वटपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महिला भाविकांनी वटपौर्णिमा साजरी करून आई एकविरादेवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी श्री एकविरादेवीला पुरणपोळी व आंब्याच्या रसाचा नैवेद्यही दाखवण्यात आला होता. या निमित्ताने दुपारी महाआरती व त्यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली. तसेच मंदिरात येणाऱ्या भाविकांना पुरणपोळी व आंब्याच्या रसाचा प्रसाद वाटप करण्यात आला. अधिक माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. श्री एकविरादेवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री एकविरादेवी मंदिरात आज वटपौर्णिमा निमित्ताने अनेक महिलांनी वटपौर्णिमा करून आई भगवतीचा आशीर्वाद घेतला आणि त्याचप्रमाणे आज आई भगवतीची दुपारी 12च्या आरतीनंतर आई भगवतीची पालखी काढण्यात आली. पालखी झाल्यानंतर आज वटपौर्णिमा निमित्ताने 301 किलो आंब्याचा आणि 101 पुरणपोळीचा भोग लावण्यात आला. तो असा आमरस भोग आणि त्याचप्रमाणे त्याच पोळींचा आणि त्याच आंब्यांचा आज आमरस आणि पुरणपोळीचा भंडारा ठेवण्यात आलेला आहे आणि भंडाऱ्याचा लाभ सगळे भाविक घेत आहेत. आणि या वटपौर्णिमा निमित्ताने सगळ्या भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. देवीला ज्याप्रमाणे पिवळं फूल प्रिय आहे, तसं फळांचा राजा आंबा हा देखील आई भगवतीला प्रिय असल्या कारणाने आम्ही आज वटपौर्णिमा निमित्ताने आम्रशृंगार करण्यात आलेला आहे आणि आंब्याचा असा आरास तयार करून आई भगवतीला अर्पण करण्यात आलेला आहे. धुळे शहरातील डॉलीज हाऊस इंग्लिश मीडियम स्कूल येथे
दी आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता। या योग दिनानिमित्त आज आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। यावेळेस योग शिक्षक सचिन लोंढे, दिलीप कुटे यांनी विद्यार्थ्यांना सखोल योग प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केलं। यावेळेस डॉलीज हाऊस डायरेक्टर हेमलता जैन व संपूर्ण स्टाफकडून लहान मुलांना, विद्यार्थ्यांना योग दिवस व त्याचे महत्त्व व आपले जीवन निरोगी कसे राहील या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी योग शिक्षक सचिन लोंढे, दिलीप कुटे सर, डॉलीज हाऊस डायरेक्टर, प्रिन्सिपल मिस हेमलता जैन, कविता पाटील, जोशी मॅडम, पूनम देशमुख, ज्योती सिसोदे, मोहिनी दीक्षित, भाग्यश्री मॅडम, विशाल सर आदींच्या उपस्थितीत सदर योग दिन साजरा करण्यात आला। यावेळेस डॉलीज हाऊस इंग्लिश स्कूल मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले। आज 21 जून योग दिवस आपण डॉली हाऊस इंग्लिश मीडियम स्कूल देवपूर धुळेमध्ये आपण मनवला आहे। योगा जो आहे हा आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे। योग आपल्याला निरोगी करतो। तर आज योग दिवस निमित्त आपण वेगवेगळ्या ठिकाणी सेशन्स घेतले। आर्ट ऑफ लिव्हिंग करून ऑल ओव्हर इंडियामध्ये, इंडियाच्या बाहेर आणि धुळे सिटीमध्ये ठिकठिकाणी योगाचे सेशन झाले। देवपुरामध्ये हॅपीनेस सेंटर डॉली हाऊस आहे, येथे पण आज योगा डे संपन्न झाला। तर योग जर असणार आहे आपल्या जीवनात तर आपण निरोगी असणार आहे। आज आपण बघतोय की ताणतणाव, टेन्शन जगभरामध्ये वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या आजारांना आपल्याला सामोरे जावं लागतं आहे। तर या आजारांपासून जर निरोगी राहायचं असेल आपल्याला तर आपल्या जीवनामध्ये आपण योग आणला पाहिजे। आणि जे नवीन पिढी आहे, आताची जे मुलं आहेत, मुली आहेत, तर त्यांना योगाबद्दल आपण अवेअरनेस दिला पाहिजे की योगामुळे काय आपण करू शकतो। लोकांना झुंबा माहिती आहे, जिम्स माहिती आहे, वेगळ्या ज्या आहेत ते माहिती आहे लोकांना, पण योग काय आहे? हा योग आपल्याला साधनेतून मिळतो आणि भारत हा विश्वगुरू आहे आणि आपल्या देशामध्ये बाहेरचे लोक येऊन इथे ध्यान शिकतात, योग साधना शिकतात, प्राणायाम शिकतात आणि हे अगदी आवश्यक आहे आपल्या निरोगी जीवनासाठी। तर आज योग दिवसानिमित्त मी सांगेल की सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये योग आणावा आणि सुंदर जीवन आपण जगायला पाहिजे, निरोगी जीवन जगायला पाहिजे। प्रिंसिपल ऑफ डॉलीज हाउस, ये योगा दिवस हम हर साल मनाते हैं। 10 साल से शासन के अनुसार भी और बच्चों को स्वस्थ रखने के लिए, जिन बच्चों को ये सब भूल गए हैं, पेरेंट्स भूल गए हैं, उनको स्कूल में ही ये सब करवाया जाता है। और हर दिन असेंबली में, प्रार्थना सभा में भी ये रोज़ एक्सरसाइज करवाई जाती है ताकि बच्चे फिट और फाइन रहे। 21 जून मनाया जाता है क्योंकि 21 जून का बहुत महत्व है। इसके लिए दिन और रात सम्मान होते हैं और इसका साइंटिफिक वे में भी महत्व बहुत है। और बच्चे जब योगा करेंगे, अभी से स्कूलों में सिखाया जाएगा, तो बच्चे स्वस्थ और एकदम तंदुरुस्त रहेंगे। विटामिन डी उनको मिलेगा और सभी तरफ से उनको रोग से निरोगी होने का मैसेज जाता है, जिससे वो स्वस्थ रहे। यही हमारी प्रार्थना है कि बच्चे हमारे जितने हैं स्कूलों में, जो बच्चे आते हैं वो सब स्वस्थ रहें और योगा एवरी ईयर बच्चे घर में भी करें, पेरेंट्स लोग भी उनको सहयोग दें। धन्यवाद। बनावट दारूची वाहतूक साक्री तालुक्यातून होत असल्याची गुप्त बातमी मिळताच धुळे एलसीबीचे पीआय श्रीराम पवार यांच्या पथकाने रायपूर बारीनजीक नाकाबंदी करत ही दारू वाहतूक उधळून लावली। 1,80,000च्या दारूसह 3 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेतले असून 1 जण फरार आहे, त्याचा शोध पोलीस घेत आहेत। बेहरगाव फाट्याकडून रायपूर बारी मार्गे MH19 CF 4739 क्रमांकाच्या वाहनातून बनावट दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती LCBचे पीआय श्रीराम पवार यांना मिळाली। त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले। पथकाने बेहरगाव फाट्यापासून रायपूर बारी रोडावर काही अंतरावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली। तेव्हा संशयित वाहन आले असता त्यास अडथळा करून अडविले। वाहनात 3 जण बसलेले दिसून आले। त्यांची नावे रज्जाक सिकंदर पटवे वय 42 राहणार भोईगल्ली साक्री, महेंद्र शिवाजी चौधरी वय 28 राहणार शिवाजीनगर साक्री व रावसाहेब कारभारी अहिरे वय 44 राहणार कासारे तालुका साक्री असे सांगितले। वाहनात खोके दिसून असल्याने या खोक्यांमध्ये काय भरले आहे अशी विचारणा केली असता त्यांनी उडवीची उत्तरे दिल्याने पथकास संशय बळावला। खोक्यांच्या तपासणीस 1,80,000 रुपये किमतीची दारू आढळून आली।
2 लाख रुपये किमतीचे वाहन आणि मोबाईल असा एकूण 3,06,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. श्रीराम बाबर हा संशयित आरोपी फरार आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, PSI योगेश राऊत, ASI धनंजय मोरे, संजय पाटील, चेतन बोरसे, तुषार सूर्यवंशी, योगेश जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळ्यात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन, महायुती सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध. धुळ्यात योग दिन उत्साहात साजरा. मुंबई पवई हिरानंदाने येथील बौद्धांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करावा, धुळे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेची मागणी. वसई विरार महानगरपालिकेतर्फे केलेल्या विकास कामांचा ओढतोय बोजवारा. तूर आणि मीर आणि पाणी कोण आणि वीज कंपनीनी घाण, पालिकांनी आणीबाणी. ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे. विधान परिषदेवर श्रावणभाऊ चव्हाण यांना संधी द्यावी, पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नायक यांची मागणी. धुळ्यातील श्री एकविरादेवी मंदिरात वट पौर्णिमा साजरी. धुळ्यातील डॉलीज हाऊस इंग्लिश मीडियम स्कूल येथे योग दिन साजरा. नाकाबंदी करत रायपूर बारीत LCBने पकडली वाहनांसह 3 लाखांची दारू, तिघे संशयित ताब्यात. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.